हाय फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू अँड हॅव अ नाईस डे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण 9 क्लासच्या अतिशय महत्त्वाच्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. ते म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ लाईट. सो फ्रेंड्स, लेट्स कॉन्सन्ट्रेट ऑन चॅप्टर नंबर 11 ऑफ स्टेट बोर्ड सिलेबस, दॅट इज रिफ्लेक्शन ऑफ लाईट. विद्यार्थी मित्रांनो, चॅप्टरला सुरुवात करण्यापूर्वी या चॅप्टरला रिलेटेड जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत ते जाणून घेणं गरजेचं आहे, ते समजून घेणं गरजेचं आहे. तसं लाईट हा शब्द आपला फॅमिलियर आहे. लाईटच्या संदर्भात आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन आहे. मागच्याच एका चॅप्टरमध्ये आपण स्टडी केलं वर्क अँड एनर्जीमध्ये. देर आर डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म इंटू अनदर फॉर्म. त्याच्यात आपण स्टडी केलं की लाईट इज ऑल्सो वन ऑफ द फॉर्म ऑफ एनर्जी. सो लाईट हा एनर्जीचा फॉर्म आहे, आपल्याला माहिती आहे. परंतु या लाईटमुळे अजून काही सरप्राइझिंग अमेझिंग गोष्टी घडत असतात. त्या अशा बऱ्याचदा आपण म्हणतो की आपलं आजूबाजूचं जग, आजूबाजूची निसर्गसृष्टी हे आपण डोळ्यांनी पाहू शकतो. वी कॅन एन्जॉय व्हेरियस वंडर्स ऑफ नेचर लाईक सनसेट, सनराइज, रेनबो and the stars in the dark night, dark sea, because of light. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजूबाजूचे जग आहे, सुंदर जग आपण डोळ्यांनी पाहू शकतो ते प्रकाशामुळे. अगदी कलरफुल फ्लावर्स अँड लश ग्रीन व्हेजिटेबल्स पासून तर अंधाऱ्या रात्री चमकणाऱ्या ताऱ्यांचाही अनुभव घेतो आपण बिकॉज ऑफ लाईट. तर लाईट जो असतो तो जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवर पडतो, वस्तूंवर पडतो आणि तिथून तो रिफ्लेक्ट होतो, तो आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतो, त्यावेळेस आपण त्या ऑब्जेक्ट पाहू शकतो. म्हणूनच अगदी अंधाऱ्या रात्री आपण कोणती वस्तू पाहू शकत नाही, जरी आपले डोळे कितीही चांगले असतील तरी. म्हणजे ऑब्जेक्ट सराउंडिंगचे परिस्थिती जग अनुभवण्यासाठी आपल्याला प्रकाशाची आवश्यकता असते. त्याच्याशिवाय आपण या कलरफुल वर्ड्सची अनुभूती घेऊ शकत नाही. सो लाईट नुसतं या ठिकाणी लिमिट राहत नाही की इट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. तर लाईटच्या बाबतीत आपण त्याची डेफिनेशन अशी करू शकतो. ॲक्च्युली लाईट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक radiations which produces or causes sensation of vision. म्हणजे दृष्टीची संवेदना निर्माण करणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरींना आपण प्रकाश असं म्हणतो. या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन्स हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. लाईट इज द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन्स विच कॉजेस द सेन्सेशन ऑफ विजन. म्हणजे आपण जे काही ऑब्जेक्ट पाहतो, ज्या वस्तू पाहतो, त्यांची जी संवेदना आहे ते लाईटमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन्स मुळे निर्माण होतं. लाईटचा जो बेसिक स्टडी आहे तो आपण स्टँडर्ड 8ला म्हणजे प्रिव्हियस स्टँडर्डला सुद्धा केलेला आहे की लाईटच्या संदर्भातला एक बेसिक फेनॉमेनॉन ज्याला म्हणतो आपण रिफ्लेक्शन. तर रिफ्लेक्शन म्हणजे काय याच्या संदर्भात माहिती आपण मागच्या घेतली, तरी आपण थोडंसं लेट्स रिकॉल करूया. When light rays are incident on a plane surface or any polished surface, that's time that turns back to the same medium, and this type of turning of light to the same medium or bouncing of light to the same medium is called रिफ्लेक्शन ऑफ लाईट. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या चर्चेमध्ये याचा अभ्यास केलेला आहे की जेव्हा प्रकाश किरण एखाद्या पॉलिश केलेला चकचकीत पृष्ठभागावर पडतात त्यावेळेस तिथून ते परत फिरतात आणि त्या प्रकाशाच्या परत फिरण्याला एखाद्या पृष्ठभागावरून त्यालाच आपण प्रकाशाचं परावर्तन म्हणजेच रिफ्लेक्शन ऑफ लाईट असं म्हणतो. तुम्ही या ठिकाणी पाहताय, हा जो रे आहे तो इन्सिडेंट रे
या मिररवर तो इन्सिडेंट होत आहे आणि पुन्हा त्याच म्हणजे त्याच दिशेने त्या ठिकाणी रिफ्लेक्ट होतोय. हा पण इन्सिडेंट होतोय, रिफ्लेक्ट होतोय. म्हणजे बाउन्सिंग बॅक ऑफ दिस इन्सिडेंट रे इज कॉल्ड ॲज रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आणि हे रिफ्लेक्शन ऑफ लाईट जे असतं ते दोन प्रकारचं असतं. एक असतं की रिफ्लेक्शन दॅट इज द रेग्युलर रिफ्लेक्शन. रेग्युलर रिफ्लेक्शनच्या संदर्भात आपण मागच्या वर्षी अभ्यास केलेला आहे. ते रेग्युलर रिफ्लेक्शन म्हणजे काय लक्षात घ्या. जेव्हा लाईट रेज हे एखाद्या प्लेन सरफेसवर इन्सिडेंट होतात, स्मूथ सरफेसवर इन्सिडेंट होतात आणि टर्निंग बॅक आणि तिथून ते परत फिरतात, त्यावेळेस त्या रिफ्लेक्शनला आपण रेग्युलर रिफ्लेक्शन असं म्हणतो. मीन्स द रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम द स्मूथ सरफेसेस, प्लेन सरफेसेस इज कॉल्ड ॲज रेग्युलर रिफ्लेक्शन. सेकंड जे रिफ्लेक्शनचा प्रकार आहे तो आहे इरेग्युलर रिफ्लेक्शन. आता इरेग्युलर रिफ्लेक्शन काय आहे लक्षात घ्या. जेव्हा लाईट रेज हे खडबडीत पृष्ठभागावर पडून तिथून परत फिरतात, म्हणजे द रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम रफ सरफेस इज कॉल्ड ॲज इरेग्युलर रिफ्लेक्शन. म्हणजे जर असा काही खडबडीत भाग असेल खालीवर झालेला आणि त्याच्यावर लाईट रेज इन्सिडेंट होऊन पुन्हा रिफ्लेक्ट होत असतील तर त्या प्रकारचं जे रिफ्लेक्शन असतं त्याला आपण इरेग्युलर रिफ्लेक्शन असं म्हणतो. तर याला रिलेटेडच असं पुढची कन्सेप्ट जी आपण स्टडी केलेली आहे तिलाही रिकॉल करूया, ते म्हणजे लॉज ऑफ रिफ्लेक्शन. तर लॉज ऑफ रिफ्लेक्शनच्या संदर्भात आपण इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. पहा, रिफ्लेक्शनच्या संदर्भात जे लॉज आहेत बेसिकली 2 लॉज आहेत. ते कोणते लक्षात घेऊया. लॉज ऑफ रिफ्लेक्शन, पहा जर हा मिरर असेल या ठिकाणी आणि मिररला परपेंडिक्युलर जर आपण या ठिकाणी एक नॉर्मल ड्रॉ केली, नॉर्मल या मिररवर हा रे या ठिकाणी जर इन्सिडेंट होत असेल म्हणजे मिररकडे येणारा जो रे असतो त्याला आपण इन्सिडेंट रे म्हणतो. आणि मिररवर तो रे इन्सिडेंट होऊन त्या पॉइंट पासून पुन्हा टर्न बॅक होत असेल, त्याच मीडियम मध्ये जात असेल तर त्याला आपण रिफ्लेक्टेड रे म्हणतो. तर हा झाला रिफ्लेक्टेड रे. ओके, ठिकाणी फिगरची ॲक्युरसी महत्वाची असते, परंतु तुम्ही समजून घ्या ती अँगल ऑफ रिफ्लेक्शन आणि अँगल ऑफ इन्सिडन्स साठी. तर पहा येणारा जो रे आहे मिररकडे त्याला आपण इन्सिडेंट रे म्हणतो. ओके, जाणारा जो रे आहे म्हणजे टर्न बॅक टू द सेम मीडियम. सेम मीडियम म्हणजे काय, एअर मीडियम. असं हवा या माध्यमातून प्रकाश किरण याच्यावर येतोय मिररवर आणि तिथून पुन्हा तो काय होतोय, रिफ्लेक्ट होतोय एअर मध्येच. मग येणारा रे झाला इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्ट होऊन जाणारा रे जो आहे तो झाला रिफ्लेक्टेड रे. ओके, आणि ही झाली आपली नॉर्मल. तर समजा या ठिकाणी इन्सिडेंट रेने नॉर्मल सोबत केलेला अँगल जर 30 असेल, म्हणजे हा इन्सिडेंट अँगल 30 असेल तर जाणारा रेचा नॉर्मल सोबतचा जो अँगल असतो तो सुद्धा 30 असतो. म्हणजे पहिला रूल जो आहे या ठिकाणी तो लक्षात घ्या. काय आहे पहिला रूल असा आहे की इन्सिडेंट रे and reflected ray are lie on opposite sides of the normal. पहा तुम्हाला लक्षात येईल इन्सिडेंट रे हा नॉर्मलच्या डाव्या बाजूला आहे लेफ्ट हँड साइडला, तर रिफ्लेक्टेड रे हा नॉर्मलच्या उजव्या बाजूला आहे. म्हणजे इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर लाय ऑन द ऑपोजिट साइड्स ऑफ नॉर्मल. हा झाला पहिला रूल. दुसरं लक्षात घ्या, द अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. तर सेकंड थिंग अशी आहे, हा जो अँगल आहे इन्सिडेंट अँगल इक्वल टू रिफ्लेक्टेड अँगल. रिफ्लेक्शनच्या बाबतीत इन्सिडेंट अँगल आणि रिफ्लेक्टेड अँगल हे दोन्ही इक्वल असतात. So I is equal to R आला second law. Third thing is that all these three, that is incident ray, reflected ray and normal, all lie in the same place. हे जे तिन्ही गोष्टी असतात म्हणजेच काय, इन्सिडेंट रे,
reflected ray and normal are lie in the same plane. in the same plane. हे तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे हा इन्सिडेंट रे, नॉर्मल अँड रिफ्लेक्टेड रे हे एकाच प्लेन मध्ये दिसत आहेत आपल्याला. म्हणजे आपाती किरण, परावर्तित किरण आणि स्तंभिका हे तिन्ही एकाच प्रतलात असतात. हे झाले आपले लॉज ऑफ रिफ्लेक्शन तीन की जे महत्वाचे आहेत आपल्याला रिफ्लेक्शनची कन्सेप्ट समजून घेताना. विद्यार्थी मित्रांनो, हे आपण रिफ्लेक्शनला रिलेटेड कन्सेप्ट स्टडी केलं, रिफ्लेक्शनच्या टाइप्स आणि लॉज ऑफ रिफ्लेक्शन, जे की आपल्याला बेसिक या चॅप्टरच्या पुढे जाण्यासाठी महत्वाचे होते. आता आपण अतिशय महत्वाची कन्सेप्ट स्टडी करणार आहोत आणि ती म्हणजे मिरर. सो लेट्स कॉन्सन्ट्रेट ऑन द टॉपिक मिरर. मिरर हा भाग आपल्याला अभ्यासायचा आहे आणि त्याचे प्रकार कोणते, मिरर मध्ये नेमकी इमेज कशी फॉर्म होते याच्या संदर्भात आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायची. विद्यार्थी मित्रांनो, डेली लाईफ मध्ये आपण अनेक प्रकारचे मिरर्स पाहत असतो, वापरत असतो. दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये आरसे असतात, मिरर असतात. ते कसे असतात, त्यांचे प्रकार किती याच्या संदर्भात आपण इन्फॉर्मेशन घेणार आहोत. तत्पूर्वी आरसा कसा तयार झाला आणि कोणत्या नेमक्या काचेला किंवा कोणत्या प्रकाराला आपण आरसा म्हणतो ते आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. सो फ्रेंड्स, मिरर मीन्स व्हॉट? सायंटिफिकली mirror is a reflecting surface, that is a reflecting surface which creates a clear image of object is called as mirror. A reflecting surface which creates clear image of object is called mirror. लक्षात घ्या, म्हणजे ऑब्जेक्टची क्लिअर इमेज फॉर्म करणारा जो रिफ्लेक्टिंग सरफेस असतो त्याला आपण मिरर असं म्हणतो. दॅट इज मिररला आपण असं म्हणू शकतो की मिरर इज रिफ्लेक्टिंग सरफेस. मिरर हा रिफ्लेक्टिंग सरफेस असतो. सो मिरर कसा फॉर्म होतो ते आता आपण अभ्यासणार आहोत. मिरर इज रिफ्लेक्टिंग सरफेस. फर्स्ट मिरर वॉज मेड बाय अ जर्मन सायंटिस्ट जस्टस ओनलिविक. This is the scientist who made the first mirror. पहिला मिरर बनवणारा सायंटिस्ट आहे जर्मन सायंटिस्ट जस्टस ओनलिविक. यांनी जो मिरर बनवलाय त्याला आपण सिल्वर मिरर असं पण म्हणतो. सिल्वर मिरर. यांनी मिरर कसा फॉर्म केला त्यावेळेस पहिला, आजही त्याच पद्धतीने मिरर बनवला जातो. लक्षात घ्या, थिन फिल्म ऑफ ग्लास घेतली जाते आणि त्या थिन फिल्म ऑफ ग्लासला एका साइडने कोटेड केलं जातं सिल्वर किंवा अल्युमिनियमने, आणि हा जो कोटेड सरफेस असतो याला प्रोटेक्ट करण्यासाठी याच्यावर अजून लीड ऑक्साइडचं जे मटेरियल असतं ते पेस्ट केलं जातं आणि लीड ऑक्साइड पेस्ट करून हा अल्युमिनियम किंवा जो सिल्वर सरफेस असतो याला प्रोटेक्ट केलं जातं. आणि असं केल्यानंतर ही थिन फिल्म जी असते ग्लासची, हा स्मूथ ग्लास पीस जो असतो तो ऑपेक्यू होतो. ऑफक्यू मीन्स अपारदर्शक होते. त्याची जी वन साइड असते ती ऑफक्यू होते, म्हणजे तो ट्रान्सपरंट होत नाही. जसं की रेज जे आहे ते डायरेक्ट त्याच्यातून आरपार निघून जात नाही. जसं की आपण पाहिलं की भिंतीवर वॉल मारल्यानंतर तो परत टर्न बॅक होतो, त्याला आपण रिफ्लेक्शन म्हणतो. परंतु दरवाजातून मारला तर काय होईल, तो आरपार निघून जाईल.
त्या पद्धतीने जर आरपार जात असेल तर रेज जर आरपार जात असतील तर त्याला आपण ट्रान्सपरंट म्हणतो, आणि जर ते आरपार न जाता तिथून परत फिरत असतील तर तो सरफेस असतो, एक साइड जी असते ती ऑफेक्यू असते, म्हणजे काय, अपारदर्शक असते. सो ओके फ्रेंड्स, तुम्हाला लक्षात आलं असेल, हा अशा पद्धतीने जस्टिस लिविंग यांनी मिरर बनवला, ज्याला आपण प्लेन मिरर असं म्हणतो. तर पहा, मिररचे बेसिक दोन प्रकार आहेत, एक म्हणजे प्लेन मिरर आणि दुसरा आहे स्पेरिकल मिरर. तर आपण प्रत्यक्षात यांच्यामध्ये इमेजेस कशा फॉर्म होतात, नेमका दोन्हींमधला फरक काय आहे तो जाणून घेण्यासाठी तुर्तास पहिली कन्सेप्ट आपण आता स्टडी करणार आहोत, ती म्हणजे प्लेन मिरर. सो लेट्स कॉन्सन्ट्रेट ऑन द पॉइंट प्लेन मिरर. प्लेन मिरर म्हणजे काय ते आपल्या लक्षात आलंच असेल की जेव्हा थिन ग्लास फिल्म जी असते, स्मूथ ग्लास पीस थिन, तो एका साईडला कोटेड केला जातो सिल्वर किंवा ॲल्युमिनियम लीड ऑक्साईडने, त्याला प्रोटेक्ट केलं जातं. तर त्यावेळेस तो जो मिरर फॉर्म होतो त्याला आपण प्लेन मिरर असं म्हणतो. आता या प्लेन मिररमध्ये इमेजेस कशा फॉर्म होतात, म्हणजे इमेजचं नेचर काय असतं प्लेन मिररने फॉर्म होणार आहे त्याच्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. पहा, पहिला पॉइंट, प्लेन मिरर मध्ये इमेज कशी तयार होते लक्षात घेऊया. म्हणजे इमेजचं नेचर काय असतं, प्लेन मिरर मध्ये फॉर्म होणाऱ्या इमेजचं नेचर कसं असतं, इमेजचं डिस्टन्स कसं असतं ऑब्जेक्टच्या तुलनेने, त्याच्या संदर्भात आपण या ठिकाणी इन्फॉर्मेशन घेणार आहोत. लक्षात घ्या, समजा हा प्लेन मिरर आहे, ए बी हा प्लेन मिरर आहे असं लक्षात घेऊया. आणि या ठिकाणी एक ऑब्जेक्ट काढतो मी, समजा पेन्सिल आहे ही प्लेन मिररच्या फ्रंटला ॲज अ ऑब्जेक्ट आपण पीस ठेवलेला आहे. हे पेन्सिलीचं टोक गृहीत धरूया. तर हा जर ऑब्जेक्ट असेल पेन्सिल मिररच्या फ्रंटला ठेवलेले, तर त्याची इमेज जी असते ती मिररच्या त्या बाजूला अपोजिट साईडला फॉर्म होते. ती कशी फॉर्म होते लक्षात घेऊया. तर ती अशा पद्धतीने एक्झॅक्टली सेम तुम्हाला या ठिकाणी लक्षात येणार नाही, म्हणजे एक्झॅक्टली सेम जे पेन्सिल आहे दोन्ही बाजूंना ती आपलं पिक्टोरियल प्रेझेंटेशन होईलच असं नाही, कारण ॲक्युरसी जी आहे जाड बारीक या ठिकाणी होऊ शकतं. तरी मी काढण्याचा प्रयत्न करतो, परंतु आपल्याला कन्सेप्ट जी आहे ती क्लिअर करून घेणं म्हणजे समजून घेणं महत्त्वाचे आहे, जी की तुम्हाला एक्सप्लेनेशन वरून बरोबर लक्षात येईल. ओके, लक्षात घ्या, जर हा पी पॉइंट आहे तर त्याचं इमेज झाला पी डॅश, आणि हा जो खालचा पॉइंट आहे हा जर क्यू असेल तर हा इमेजचा जो पॉइंट आहे तो पण झाला तुमचा, समजा हा पॉइंट क्यू आहे ऑब्जेक्टचा, तर इमेजचा होईल तो क्यू डॅश. ओके, तर तुम्हाला असं लक्षात येईल प्लेन मिररच्या बाबतीत की द परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ इमेज from in plane mirror is same as the perpendicular distance of the object from the plane mirror. म्हणजे जी इमेज या ठिकाणी फॉर्म होते प्लेन मिरर मध्ये, तिचं डिस्टन्स जे असते बिहाइंड द मिरर इज इक्वल टू द डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम द मिरर. जेवढं ऑब्जेक्टचं डिस्टन्स असेल मिरर पासूनचं, तेवढं इमेजचं डिस्टन्स असतं मिरर पासूनचं, फक्त ते दोन्ही ऑपोजिट साईडला असतात आणि हे परपेंडिक्युलर डिस्टन्सेस ते सेम असतात. म्हणजे द इमेज फ्रॉम इन प्लेन मिरर, इमेज डिस्टन्स is same as the object distance. लक्षात घ्या, जे परपेंडिक्युलर डिस्टन्सेस असतात इमेजचे आणि ऑब्जेक्टचे फ्रॉम द मिरर हे सेम असतात. तुम्हाला लक्षात येत असेल याच्यावरून की ऑब्जेक्ट पासून म्हणजे या मिरर पासून पी हा ऑब्जेक्ट जेवढ्या अंतरावर आहे तेवढ्याच अंतरावर इमेज जी आहे त्याची पी डॅश आहे.
तसंच खालचं टोक सुद्धा क्यू जेवढ्या अंतरावर आहे मिरर पासून, तसंच क्यू डॅश त्याचं इमेज तेवढ्या अंतरावर आहे. सेकंड थिंग इज दॅट, दुसरी गोष्ट या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की द हाईट ऑफ इमेज इज इक्वल टू द हाईट ऑफ ऑब्जेक्ट. म्हणजे ऑब्जेक्टची जी हाईट असते आणि इमेजची जी हाईट असते ते दोन्ही सेम असतात. हाईट ऑफ इमेज इज सेम ॲज द हाईट ऑफ ऑब्जेक्ट. लक्षात घ्या. आणि तिसरा मुद्दा आहे, जे लेटर्स असतात, समजा इमेजेस, जे लेटर्स ची इमेज फॉर्म होते इन फ्रंट ऑफ मिरर, जे लेटर असतात त्याची इमेज फॉर्म होताना मात्र ते लेटर्स आपल्याला उलटे दिसतात. ते अक्षर जे असतात, समजा तुम्ही पाहिलं असेल, आपण अभ्यासलेलं आहे किंवा अनुभवातून तुम्हाला लक्षात आलं असेल की ॲम्ब्युलन्सवर ॲम्ब्युलन्स हे ना उलट लिहिलेलं असतं, कारण समोरच्याला मिरर मध्ये ते सुलट दिसत असतं. इमेज ही लॅटरली इन्व्हर्टेड असते प्लेन मिरर मध्ये, म्हणून त्या पद्धतीने या ठिकाणी तिसरा पॉइंट असा लक्षात येतो, द इमेज formed by plane mirror is laterally inverted. Laterally inverted म्हणजे काय किंवा lateral inversion म्हणजे काय लक्षात घ्या. तुम्ही इन फ्रंट ऑफ प्लेन मिरर जर उभे राहिले तर तुम्हाला लक्षात येईल, प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये आपण अभ्यासलंय की तुम्ही आरशाच्या समोर उभं राहून जर तुम्ही वर हात केला, उजवा हात वर केला तर आरशात तुम्हाला तो डावा दिसतो. म्हणजे युअर राईट हँड अपीअर्स ॲज अ लेफ्ट हँड इन द इमेज. तुमच्या ऑब्जेक्ट म्हणून तुम्ही जो राईट हँड वर करता तो आरशाच्या इमेज मध्ये तुम्हाला लेफ्ट अपीअर होतो, आणि लेफ्ट वर केला तर आरशामध्ये तुम्हाला जो राईट अपीअर होता. म्हणजे लेटर्स जे असतात ते लॅटरली इन्व्हर्ट होतात. तर प्लेन मिरर मध्ये फॉर्म होणारे जे इमेजेसचे तीन मुख्य पॉइंट आहेत ते तुम्हाला लक्षात आले असणार. पहिली गोष्ट, द परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ इमेज फ्रॉम मिरर इज सेम ॲज द परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम द मिरर. दुसरी गोष्ट, द हाईट ऑफ इमेज इज सेम ॲज द हाईट ऑफ ऑब्जेक्ट. आणि तिसरी गोष्ट, द इमेज फॉर्म बाय प्लेन मिरर इज लॅटरली इन्व्हर्टेड. हे तीन पॉइंट आपल्याला प्लेन मिरर मध्ये जे इमेज फॉर्म होतात त्याच्या संदर्भात लक्षात येतात. हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्लेन मिरर मध्ये इमेज कशी फॉर्म होते आता तुमच्या लक्षात आली असेल. आता जर दोन प्लेन मिरर हे एकमेकांच्या समोर ठेवले आणि त्यांच्यामध्ये आपण अँगल्स तयार केले, मध्ये ऑब्जेक्ट ठेवला, तर त्या दोन्ही मिरर मध्ये जे फॉर्म होणारे इमेजेस असतील त्यांची संख्या काय असेल ते कशी फाइंड आउट करायची त्याच्या संदर्भात आपण आता इन्फॉर्मेशन घेणार आहोत. सो लेट स्टडी द नंबर ऑफ इमेजेस फॉर्म बाय प्लेन मिरर. प्लेन मिरर्स मध्ये किती इमेजेस फॉर्म होऊ शकतात जर आपण दोन प्लेन मिरर घेतले आणि त्यांचे अँगल आपण बदलवले, तर कंपॅरेटिव्हली इमेजेसची संख्या काय असेल, प्रत्येक अँगलला किती असू शकते, ते कसं काढायचं त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. तर आपण त्याच्या संदर्भात जाणून घेऊया. नंबर ऑफ इमेजेस फॉर्म बाय प्लेन मिरर. विद्यार्थी मित्रांनो, दोन मिरर घेतले आणि ते एकमेकांसमोर वेगवेगळ्या अँगलने ठेवले तर त्यांच्यामध्ये इमेजेस कशा फॉर्म होतील, म्हणजे इमेजेसची संख्या काय असेल हे कसं काढायचं, यासाठी एक सूत्र आहे. पहा, ते सूत्र असं आहे, n इज इक्वल टू 360 डिग्री अपॉन a मायनस 1. हा a म्हणजे अँगल बिटवीन द मिरर असेल. मग पहा, when two mirrors are placed in front of each other with some angles, with different angles, then the number of images formed in that mirrors are calculated by using this formula, when n is number of images and a is angle between the mirror. Suppose these mirrors are kept with an angle of 90 degree. समजा अँगल जो आहे a हा जर त्या ठिकाणी 90 डिग्री असेल तर त्यावेळेस त्याच्यामध्ये किती इमेजेस फॉर्म होतील, तर लक्षात घ्या, n इज इक्वल टू 360 अपॉन 90 मायनस 1.
0 0 get cancel, 9 4 the 36. So number of images येतील आपले 4 minus 1 is equal to 3. म्हणजे जर त्या दोन्ही मिरर मधील अँगल हा 90 डिग्रीचा असेल तर नंबर ऑफ इमेजेस फॉर्म होतील 3. या पद्धतीने आपण सेकंड कंडिशन ने सुद्धा काढू शकतो. सपोज अँगल बिटवीन देम हा जर 180 असेल तर त्या ठिकाणी नंबर ऑफ इमेजेस किती फॉर्म होतील. बाय युजिंग दिस फॉर्म्युला n is equal to 360 upon a minus 1. सो n 360 आहे या ठिकाणी अपॉन अँगल जो आहे तो आहे 180 minus 1. ओके, so 0 0 get cancel, 18 2 36. so 2 minus 1 is 1. म्हणजे जर दोन मिरर मधील अँगल हा 180 डिग्री असेल प्लेन मिरर मधील तर त्यावेळेस आपल्याला नंबर ऑफ इमेजेस ज्या मिळतील त्यांची संख्या असेल 1. या पद्धतीने वेगवेगळ्या अँगलला असणाऱ्या इमेजेसची संख्या आपण डिटरमाइन करू शकतो बाय युजिंग फॉर्म्युला. अजून एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूया. सपोज हा जो अँगल आहे तो आहे दोन मिरर्स मधील प्लेन मिरर्स मधील अँगल 120. ओके, जर a ची किंमत म्हणजे अँगल a हा 120 डिग्रीचा आहे या ठिकाणी घेऊया आपण. तर फॉर्म्युला प्रमाणे काय होईल पहा, n is equal to 360 upon a minus 1. ओके, सो 360 डिग्री अपॉन अँगल आहे 120 डिग्री. ओके, मायनस 1. तर पहा 0 मीन्स आपण डायरेक्टली या ठिकाणी करू शकतो 12 3 जा 36. या पद्धतीने 0 0 गेट कॅन्सल, 120 360 होता आणि 3 minus 1 म्हणजेच 2. मग नंबर ऑफ इमेजेस या ठिकाणी ज्या होत आहेत पहा त्या येत आहेत 2. म्हणजे जर दोन प्लेन मिरर मधील अँगल हा 120 डिग्रीचा असेल तर त्यावेळेस मिळणाऱ्या इमेजेसची संख्या असेल 2. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आज आपण मिरर आणि बेसिक कन्सेप्ट ज्या होतात लाईटच्या संदर्भातल्या यांच्या संदर्भातली माहिती घेतलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील काही कन्सेप्ट जे आहेत स्फेरिकल मिरर आणि पुढचा जो भाग आहे तो आपण पुढच्या लेक्चरला पाहूया. या ठिकाणी थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरला. धन्यवाद.